नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आता आपण इथे फिश घेतलेले आहेत, ते म्हणजे पापलेट। तर पापलेटचे फिश मी इथे घेतलेले आहेत। तर मी आज पापलेट फिश कसा साफ करायचा आणि तो कशा पद्धतीने कट करायचा ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे ताजे फिश आणलेले आहेत पापलेटचे। तर बघू शकता मस्त असे एकाच साईजमध्ये घेतलेले आहेत। तर आपण स्वच्छता कुठून कशी करायची आणि कशा पद्धतीने कट करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण हे फिश पाण्यातून काढलेले आहे। जेव्हा मी आणले होते तेव्हा मी पाण्यात टाकलेले होते, तर आता पाण्यातून काढलेले आहेत। तर आता त्यातील घाण कशी काढायची हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी इथे फिश घेतलेले आहे। तर आता आपल्याला फिश कट करण्यासाठी इथे चाकूची गरज लागणार आहे आणि एक कैचीची गरज लागणार आहे। तर पहिल्यांदा आपण या फिशचे पंख कट करून घेणार आहोत। तर कैचीने आपल्याला हे पंख कट करून घ्यायचे आहेत, व्यवस्थितपणे पूर्ण कट करून घ्यायचे आहेत। तर दोन्हीही बाजूने आपल्याला हे असे पंख कट करूया। पंख कट करून गेल्यानंतर आता आपण ही शेपटी आहे ती कट करून घेऊया आणि तोंडाच्या बाजूच्या वरती इथे पंख आहे तोही आता कट करून घेऊया। तर दोन्ही बाजूचे असे पंख कट करून घेऊया। तर मी सर्व पंख कट करून घेतलेले आहेत कैचीने। तर आता आपण तोंडाच्या बाजूची घाण काढून घेऊया। तर तोंडाचा भाग असा कट करायचा आहे। जर तुम्हाला तोंड ठेवायचं असेल तर अर्धी बाजू आपल्याला कट करायची आहे तोंडाची अशी वरची आणि त्यातील अशी हाताने घाण काढून घ्यायची आहे। पण मी इथे पूर्णपणे तोंड कट केलेला आहे आणि अशा चाकूच्या साहाय्याने आता ही घाण काढून घेऊया। जर चाकूने निघत नसेल तर तुम्ही बोटाने अशी घाण काढून घ्यायची आहे। तर खूप काही घाण नसते या माशामध्ये, थोडीशीच अगदी असते। काळपटपणा जो असतो तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे। जर काळपटपणा जर राहिला तर मासे कडवट लागतात। तर अशा पद्धतीने इथे मी माशातली पूर्णपणे तोंडाच्या साईडची घाण काढलेली आहे आणि थोडंसं जर राहिलं असेल तर तेही तुम्ही चाकूने कट करून घेऊ शकता। तर मी पूर्णपणे तोंडे काढून घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मासे कट करायचे आहेत आणि आतून घाण काढून घ्यायची आहे। तर या माशाला एकच मोठा काटा असतो, खूप काही काटे जास्त नसतात आणि तोंडाच्या बाजूनेच त्याची घाण असते, ती अशी बोट घालून आतून काढून घ्यायची आहे। तर बोट घातल्यानंतर त्याची घाण निघाली जाते। तर बघू शकता काळपट भाग असतो तो आपण पूर्णपणे काढायचा आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड नाही मासा साफ करण्याची। तर पूर्णपणे काळा भाग काढून टाकायचा आहे हाताने। जर तुम्हाला घरामध्ये आणून स्वच्छ करायचे नसतील तर तुम्ही जेथून मासे घेऊन येता तेथून पण ते साफ करून देतात। पण मी व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हे मासे असेच आणलेले आहेत अख्खे, आणि साफ कसे करायचे आणि ते कसे कट करायचे हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी असे फिश घेऊन आलेली आहे। तर बघू शकता सर्व अशा पद्धतीने मी कट करून त्यातील घाण अशी बोटाने काढलेली आहे। तर आता घाण पूर्णपणे सर्व माशाती झालेली आहे। तर असा मासा पकडून आपण वरती अशा भेगा मारून घेऊया, म्हणजे असा कट मारून घ्यायचा आहे। म्हणजे आपण जेव्हा फिश फ्राय करतील तेव्हा आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी सोपं जाईल मसाला भरण्यासाठी। तर मासा असा गुळगुळीत असतो त्यामुळे थोडंसं इथे कठीण जाते मला कट करायला, कारण की आपल्याकडे तसे चाकू नसतात जसे ते माशावाल्यांकडे असतात कट करण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपण सर्व मासे कट करून घेऊया, अशा भेगा मारून घेऊया माशांना। तर हे मासे मी स्वच्छ करून घेतल्यानंतर मी याचा सेपरेट व्हिडिओ काढणार आहे की मासे फिश फ्राय ते कसे करायचे। तर याचा व्हिडिओ पुढे येईलच, तर त्याआधी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघू शकता सर्व फिश आपले स्वच्छ करून कट करून मस्त झालेले आहेत। तर पुन्हा आपण आता चावीखाली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर घाण काढल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। जे आतील थोडीशी जरी घाण राहिली असेल तर पाण्याने निघून जाते। थोडासा काळपट भाग असतो तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे पाण्याखाली असं घेऊन मासा। तर तोंडाच्या बाजूनेच घाण असते ते अशी हाताने आपल्याला काढून घ्यायची आहे। तर या फिशचा बिलकुल स्मेल राहत नाही अशा पद्धतीने जर स्वच्छ केले आणि कट करून घेतले तर, आणि त्यातील अशी घाण काढून घेतल्यानंतर बिलकुल स्मेल राहणार नाही।
तर बघू शकता पूर्णपणे मी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेते नळाखाली पाण्याच्या। तर इथे आपले सर्व फिश मस्त झालेले आहेत, स्वच्छ करून बघू शकता, बिलकुल घाण राहिलेली नाही आणि मस्त अशी सर्व घाण निघालेली आहे। तर सर्व इथे फिश आपले तयार झालेले आहेत। तर या फिशला आपण आता जेव्हा आपल्याला बनवायचे आहेत तेव्हाच आपण या फिशला मॅरिनेट करणार आहोत। तर असेच फिश आता आपण ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये। जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असतील तर हे फिश तुम्ही फ्रीजर करून ठेवू शकता। तर अशा पद्धतीने ही साफ करण्याची पद्धत, कट करण्याची आणि स्वच्छ धुण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर फिश फ्रायची रेसिपी मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे। तर चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।